मुंबईतल्या भाजप आमदार आणि खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे। वर्षा बंगल्यावर ही बैठक होतीये। मुख्यमंत्र्यांनी भाजप खासदारांची ही बैठक बोलावली आहे। वर्षा बंगल्यावर भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे आपला प्रतिनिधी राहुल झोरी। राहुल, आज मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर भाजप आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे, काय अपडेट्स यावर? श्रद्धा, ज्या दिवशी निवडणुका एकट्यानं लढायची घोषणा झाली शिवसेनेकडून, त्यानंतर ही सगळी सूत्र आहेत मुंबई महानगरपालिकेची, ते अर्थातच सर्वस्वी हे सगळे जे अधिकार आहेत ते सीएम कडे गेलेले आहेत। या पार्श्वभूमीवर स्वतः सीएम आता निवडणुकीच्या मुंबई महानगरपालिकेच्या खास करून मैदानात समोरून उतरलेले आहेत। काल ज्या पद्धतीनं भाषण झालं होतं, शिवसेनेला पूर्णपणे टार्गेट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ज्या ज्या काही ठिकाणी जागा मागितल्या होत्या त्यानुसार आमची अवकाद काय ह्या भाषेत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं। लवकरात लवकर आम्ही तुम्हाला हे सांगू। त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक अर्थात सर्वार्थानं महत्त्वाची आहे। सगळ्या आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलंय। भाजपची नेमकी ताकद काय, कुठल्या भागात कशा पद्धतीनं वेगळे काय प्रयत्न करावे लागतील का, याचबरोबर प्रचाराचा अजेंडा काय असेल, या सगळ्या गोष्टींवर आता वर्षांवर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। साधारण महिनाभर मुख्यमंत्री अर्थातच या सगळ्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी असतील। भाजप कार्यालयाचा जो हे होता त्यानंतर वर्षावर आता हे बैठक सत्र पार पडतंय आणि मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेत सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत। मुख्यमंत्रीच हा एकमेव चेहरा मुंबई महानगरपालिकेचा ठरू शकतो। प्रचारातला मुख्य अजेंडा देखील स्वतः मुख्यमंत्री ठरू शकतात। त्यामुळे सगळी जी काही रणनीती आखली जाते ती सर्व अर्थानं स्वतः मुख्यमंत्री करतायत। त्यामुळे आजची बैठक देखील महत्त्वाची आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। भाजपला नेमकं कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, कुठं ताकद लावायची आहे, या सगळ्या गोष्टींवर आज या बैठकीत चर्चा होऊ शकते। धन्यवाद राहुल दिलेल्या माहितीबद्दल। मुंबईत आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। भाजप आमदार आणि खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे।